सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यात अटक। ठाण्याच्या कासारवडवली भागामध्ये मुंबई पोलिसांचं मोठं ऑपरेशन। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकांनी सापळा रचला। रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात हा अटकेचा थरार। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्र। आरोपी मोहम्मद शहजाद हा 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आला। आरोपीचं मुंबईत विजय दास या नावानं वास्तव्य। पोलिसांची माहिती, सैफवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता। हल्ला प्रकरणानंतर आता आरोपी मोहम्मद हा घाबरल्याचीही माहिती। ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये रात्रभर अटकेचं ऑपरेशन। व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमध्ये आरोपी मोहम्मद शहजादची पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमधल्या चौकशीनंतर या आरोपीला आता खार पोलीस ठाण्यात आणलं, तर खार पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरू। मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत। देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीही करू शकत नाही। हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं विधान। राष्ट्रवादीच्या शिबिरात नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख। राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होतीये। पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या हिताचा या संदर्भात निर्णय घ्यायला हवा। नवाब मलिक यांचं मत। सूत्रांची माहिती, तर मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका। मंत्री धनंजय मुंडेंचा निशाणा। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या। सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। आरोप करणाऱ्यांनी एकतरी आरोप खरा करून दाखवावा। मंत्री धनंजय मुंडे यांचं विरोधकांना आव्हान। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होणार। देशमुख कुटुंबीय मस्साजोगवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना हे प्रकरण भोवलं, तर पालकमंत्र्यांच्या यादीतनं धनंजय मुंडेंचा पत्ता कट। पुण्यासह बीडची जबाबदारी अजित पवारांकडे। वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप हे खोटे। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। तसंच सारंगी महाजनांचे आरोप सुद्धा धनंजय मुंडेंनी फेटाळले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाकरी फिरवली जाणार। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पक्षातील बदलाचे संकेत। तालुका अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होणार। प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्षाचं संसदीय मंडळ तयार व्हावं। संसदीय मंडळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत। छगन भुजबळांचं विधान। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांच्याकडेच, तर मागून सुद्धा भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही। तर उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री, तर नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महाडमध्येही राडा, तर भरत गोगावले यांना डावलल्यामुळे शिवसैनिक संतप्त। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय न पटणारा भरत गोगावलेंची यावर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यासाठी रवाना। पुढील 4 दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावोस दौरा, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेमध्ये ते सहभागी होणार। बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडीमध्ये जीवघेणा दरोडा। दरोडेखोरांकडून डॉक्टरच्या बायकोची हत्या। पोलीस घटनास्थळी सध्या दाखल। मुंबईत आता मेट्रो, बस, लोकल आणि मोनोच्या तिकिटासाठी एकच ॲप असणार। मुंबईकरांचा प्रवास यामुळे सुलभ होणार, तर सुलभ वाहतुकीसाठी सरकारचा मोठा निर्णय। मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा आज 50वा वर्धापन दिन, तर वानखेडेवर सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे या निमित्तानं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचा 118वा भाग प्रसारित। जानेवारीच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आजच मन की बातचा कार्यक्रम प्रसारित।